सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्नेहल धनंजय लोखंडे. माझ्या शाळेचे नाव जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर कोरवाडी. आज मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडणार आहे. त्यांच्या विचारांची सुंदरता आज मी तुम्हाला सोप्या सुंदर भाषेत समजून सांगणार आहे. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व तमाम देशबांधवांनो, आज आपण अशा एका महामानवाचे स्मरण करत आहोत ज्यांनी केवळ इतिहास वाचला नाही तर इतिहास घडवला, ज्यांनी गुलामगिरीच्या शृंखला तोडून कोट्यावधी लोकांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा दिली. ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेबांचे विचार केवळ पुस्तकातील शब्द नाही तर ते प्रत्येक भारतीयांसाठी जगण्याचे तत्वज्ञान आहे. स्वाभिमानाची शिकवण. बाबासाहेब म्हणाले, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगणे केव्हाही चांगले. त्यांनी आयुष्यभर ज्ञानाची साधना केली. समतेचा महामंत्र. ज्या देशात माणसाला माणसाची सावलीशिवाय नव्हती त्या देशात त्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये पेरली. त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या रूपात प्रत्येक नागरिकाला, मग तो राजा असो वा रंक, एकाच रांगेत उभा केले. महिलांचा सन्मान. बाबासाहेबांचे विचार महिलांसाठी आजही वरदान आहे. ते म्हणत, मी त्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून केलेल्या प्रगतीवरून मोजतो. जाता जाता एवढंच म्हणावं असं वाटतं की नभात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश राहील, नभात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश राहील, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भीमराव तुमचे नाव राहील, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भीमराव तुमचे नाव राहील. धन्यवाद.